प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 30 डिसेंबरच्या भागामध्ये मुक्ता खूप चिडलेली असते। सावनी बाहेरून सगळं ऐकत असते, त्यामुळे मुक्ताचा खूप मोठा ड्रामा सुरू असतो। सागर म्हणत असतो, मुक्ता काय काय करणार तरी काय आहात तुम्ही, तुमच्या मनात काय आहे मला तर गोष्टी काहीच कळत नाहीये। यावरती मुक्ता म्हणते, बाद झालं, आता न्याय होणार आहे। यावरती सागर म्हणतो, न्याय? कसला न्याय, काय बोलताय तुम्ही? यावरती मुक्ता म्हणते, आता न चिखलाला जर का साफ करायचं असेल तर चिखलामध्ये उडी घ्यायलाच लागते ना आपल्याला, तसं सावनीचा जर फडशा पाडायचा असेल तर त्या लेवलला मला उतरावंच लागेल, हे बघा। यावरती सागर म्हणतो, हे काय आहे? त्यावरती मुक्ता सांगते, विष आहे विष। असं हे ऐकल्यावरती आता इकडे सावनी हादरते। मुक्ता सांगते, मी सगळ्यांसाठी आता इकडे खीर बनवणार आहे। खीर बनवल्यावरती मी त्याच्यामध्ये विष टाकणार आहे आणि सावनीला तडफडून तडफडून मरताना मला पाहायचं आहे। आपल्या घराला बर्बाद करण्यामध्ये सावनीचा खूप मोठा हात आहे आणि त्या सावनीला या सगळ्यामध्ये आपण रंगे हात तर नाही पकडू शकलो, पण ज्या वेळेला ती हे विष खाईल, ती मी खिरीच्या वाटीमध्ये विष टाकून ज्या वेळेला तिला विष देईन ना, त्यावेळेला तडफडून तडफडून बघताना मला खूप आनंद होईल, कारण असा नाही तसा आपण तिचा बदला काही घेऊ शकलो नाही आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी मी असा बदला घेणार नक्की। हे ऐकताना सावनी आता गडबडते आणि सावनी विचार करते, अरे बापरे, ही काय मुक्ता डोक्यावरती पडले का? म्हणजे आता आत्तापर्यंत कोणतंही चुकीचं काम न करणारी मुक्ता या लेवलला खाली उतरू शकते, याच्यावरती सावनीचा विश्वासच बसत नाहीये। सावनी आता सांगायला लागते, तिला काय वाटतं मी या सगळ्यामध्ये विष भरलेली ती वाटी आता खाईन का? अजिबात नाही, मी विष भरलेली वाटी तिथलं खीर खाणारच नाही। त्यावरती मुक्ता सांगते, हिला जर का या सगळ्यामध्ये आपण असं सोडलं ना तर ती अजून कोणालाही त्रास देऊ शकते। आपल्या घराला बर्बाद करण्यामागे सगळ्यात महत्त्वाचा हात तिचाच आहे, कोमलचं आयुष्य बर्बाद करण्यामागे हात तिचाच आहे आणि ते सगळं ती कधीच आयुष्यात कबूल करणार नाही। काहीही झालं तरी सुद्धा तिच्या तोंडून हे निघणारच नाहीये, मला माहिती आहे ना। म्हणून आता काय करायचं, तिच्या तोंडून काढायचं बिडायचं आपल्याला काही नाहीये, आपण फक्त एकच काम करायचं की तिला या सगळ्यामध्ये मारून टाकायचं। मग आता साम दाम दंड भेद काहीही वापरायला लागलं तरी सुद्धा चालेल। आता मात्र सावनी हदरते, मुक्ता इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते याची आता सावनीला अजिबात कल्पना नसते, पण मुक्ताने स्वतःच्या तोंडून हे सगळं सांगितल्यामुळे मग मात्र सावनीला या गोष्टीवरती विश्वास ठेवायला भाग पडतो की मुक्ता मला खरंच मारणार आहे, कारण स्वतःच्याच तोंडून ती बोलतीये। सावनी विचार करते, नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता ती खिरीची वाटी खायला नको, मला अलर्ट राहायला पाहिजे, असं सावनी मनाशी खुणगाठ बांधते। काहीही झालं तरी मी खीर खाणार नाही, काहीही झालं तरी सुद्धा मी मुक्ताचं म्हणणं ऐकणार नाही। तोपर्यंत इकडे आता इंद्रा बिचारी रडत असते, कोमलची अवस्था तिला बघवत नसते, कोमल काही खात नसते पीत नसते। मग इंद्रा सांगत असते, मुक्ता जराशी खिचडी टाक ना कोमलसाठी। मुक्ता म्हणते, हो तर मम्मी मी खिचडी तर टाकेन, पण मी ना कोमलसाठी खीर केले, तिच्या आवडीची खीर बनवलेली आहे जेणेकरून तिचा मूड छान होईल, मी मुळातच सगळ्यांसाठीच खीर बनवलेली आहे। असं म्हटल्यावरती इंद्रा म्हणते, हो काय, मग आण जा सगळ्यांसाठी खीर आण बरं। असं म्हटल्यावरती मुक्ता सांगते, मग काय, आपल्या घरावरचं खूप मोठं संकट टळलंय, संकट टळलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये संकट टळल्यामुळे मी आता आपल्या कोमल सीए पण झालेली आहे आणि कोमल सीए झाल्यामुळे मी सगळ्यांसाठी गोड काहीतरी बनवायचं ठरवलंय आणि त्यासाठी मी आता खीर बनवलेली आहे। असं म्हटल्यावरती मुक्ता सांगते, कुणीही आता इथून खीर खाल्ल्याशिवाय उठायचं नाही म्हणजे नाही। असं म्हटल्यावरती सावनी विचार करते, हिला काय वाटतं की मी या सगळ्यामध्ये ही खीर खाईन का? मी ही खीर खाणार नाही, अजिबात खाणार नाही। असं म्हणत आता मात्र सावनी मनाशी खुणगाठ बांधते। तोपर्यंत इकडे आता लकी म्हणतो, मी आलोच, मुक्ता वहिनीला जरा मदत करतो, मुक्ता वहिनीला मदत करून मी तुम्हाला सगळ्यांना खीर आणून देतो। असं म्हणत मुक्ताने भरलेल्या खिरीच्या वाट्या आता मात्र इकडे लकी सगळ्यांना आणून देत असतो आणि मुक्ताच्या हातामध्ये 2 वाट्या असतात। मुक्ताच्या हातामध्ये 2 वाट्या असतात आणि त्या 2 वाट्या मुक्ता आता घेऊन येत असते।
ज्या वेळेला मुक्ता 2 वाट्या घेऊन येते त्यावेळेला एका वाटीमध्ये टाकलेलं पावडर तिने पाहिलेली असते। एका वाटीमधली पावडर पाहिल्यावर ती विचार करते नाही मी तर ही पावडर अजिबात ह्या वाटीमधली म्हणजे खीर खाणारच नाही। तितक्यात सागर येतो आणि उलट्या सुलट्या करायला लागतो। तो वाट्या उलट्या सुलट्या करतो आणि पावडर भरलेली वाटी आता त्याने पुन्हा एकदा दिलेली असते, ती म्हणजे मुक्ताला। हे सगळं सावनी बघते आणि सावनी विचार करते, अरे बापरे, म्हणजे ह्याने तर कमालच करून टाकली। घाई गडबडीत का होईना पण ह्यानेच मुक्ताचा डाव पूर्णपणे फेल केलेला आहे। या सगळ्यामध्ये मुक्ताला त्याने आता विष भरलेली वाटी दिले। चला, माझं काम तसंही सोपं झालेलं आहे। आता माझी वाटी तर प्लेन आहे आणि मुक्ताच्या वाटीमध्ये विष आहे असं म्हणत बिनधास्तपणे सावनी निर्धास्त होते आणि आता ती या सगळ्यामध्ये खीर खायला लागते। ज्या वेळेला सावनी आता खीर खात असते त्यावेळेला ती विचार करते, ही काय मुक्ताच आहे ना, मगाशी म्हणत होती की मी सावनीला खीर देईन, तिला मळमळेल, तिला असं होईल, तिला तसं होईल, पण तसं काही झालेलं नाहीये। या सगळ्यामध्ये जी खीर हिने खाल्ले ना तीच खीर घाणेरडी होती किंवा त्याच खिरीमध्ये आता इकडे विष होतं आणि त्यामुळे आता मात्र हिलाच त्रास होणार आहे। बरोबर सागरने हिचाच गेम केलेला आहे असं म्हटल्यावरती इकडे आता मुक्ता आता खीर खाता खाता एका ठिकाणी येऊन बसते आणि आता सागर म्हणतो, काय झालं मुक्ता, तुम्ही का बरं इकडे बसलेले आहात? बरोबर ते मुक्ता काहीच बोलत नाही आणि त्यानंतर सावनी आता फटाफट खीर खायला लागते। मुक्ता आता इकडे सोफ्यावरती येऊन बसते। सगळेजण सोफ्यावरती बसलेले असतात आणि सगळ्यांचं लक्ष सावनीकडे असतं, कारण या प्लॅन मध्ये सगळेच जण सामील असतात। काहीही झालं तरी सुद्धा आज सावनीच्या तोंडून आता सत्य वदवून घ्यायचं आहे आणि त्यामुळे सगळ्यांचा हा प्लॅन असतो। सावनी विचार करायला लागते, ही तर टेन्शन मध्ये हवी होती, हिला माहिती आहे ना की हिने या सगळ्यामध्ये खिरीमध्ये विष टाकले आणि त्यामुळे हिला या सगळ्यामध्ये आता टेन्शन आलंच पाहिजे होतं। हिला टेन्शन आलं पाहिजे होतं की आपण या खिरीत विष टाकले, मग आपण कशी ही खीर खायची? नाही, आता मात्र खूप मोठी काहीतरी गडबड झालेली आहे। ही जर का खिरीची वाटी खात आहे तर या सगळ्यामध्ये मला असं वाटते काहीतरी गडबड आहे, पण काय गडबड आहे हे काही तिला कळत नसतं। मुक्ता मात्र छानपैकी खीर खात असते, म्हणजे सावनी विचार करते, नाही, मला असं वाटतंय की माझ्याच वाटीमध्ये बहुतेक आता विष आहे की काय, मलाच मारण्याचा प्रयत्न केलाय की काय नक्की झालंय? आता तिला काहीच कळत नसतं आणि या सगळ्यामध्ये ती पुन्हा गडबडलेली असते। मुक्ता मात्र तिच्याकडे बघून आता छानपैकी हसत असते आणि आता मुक्ता या सगळ्यामध्ये सावनीकडे पाहते आणि सावनीला अचानकपणे मळमळायला लागतं, जळजळायला लागतं आणि आता सावनी एकदम हतबल होते। सावनी ज्या वेळेला हे सगळं बघत असते त्यावेळेला मुक्ता तिच्याकडे पाहते। मुक्ताला सावनी म्हणते, मुक्ता तू माझ्या खिरीमध्ये काय टाकलेलं आहेस? मुक्ता, माझ्या खिरीत काय टाकलंस, लवकर सांग। तू मला मारण्याचा प्रयत्न करते आहेस ना, मला विष देऊन मारण्याचा तू प्रयत्न केलास ना, असं म्हटल्यावरती मुक्ता काहीच बोलत नाही। मग सावनीला धाप लागते। धाप लागलेली सावनी आता इकडे तिकडे पाहायला लागते। ज्या वेळेला सावनी इकडे तिकडे पाहते तोपर्यंत मुक्ता आणि सागर तिकडे येतात। मुक्ता आणि सागर आल्यावरती इकडे आता सावनी म्हणते, मुक्ता काय केलेस हे तू सगळं? तू या सगळ्यामध्ये काय केलेलं आहेस ते सांग। आणि नंतर ती सांगायला लागते सगळ्यांना, या मुक्ताने मला मारण्यासाठी खिरीमध्ये विष टाकले, माझ्या खिरीमध्ये हिने विष टाकून मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेजण तिच्यावरती हसायला लागतात। काय वेड लागले का तुला? का बरं मुक्ता तुला या सगळ्यामध्ये आता मारण्याचा प्रयत्न करेन असं म्हटल्यावरती मग मात्र सावनी सांगते, हो मी ऐकलंय, हिने माझ्या खिरीच्या वाटीत विष टाकून मला मारण्याचा प्रयत्न केलाय, जे काही आहे ते मुक्तानेच केले। मुक्ता आणि सागर आता नॉर्मली हे सगळं ऐकत असतात आणि त्याच वेळेला मुक्ता आणि सागर हे सगळं ऐकत असताना आता मात्र सावनी म्हणते, मुक्ता कसं असं वागू शकतेस तू? माझ्या बाबतीत हे सगळं कसं करू शकतेस तू? आता मला सगळं सांग, काय झालंय ते? असं म्हटल्यावरती मग आता घरातले सगळे मुक्ताच्या जवळ येतात। काय झालंय मुक्ता, काय झालंय, ही काय बोलती आहे? यावरती सावनी सांगते, मी स्वतः ऐकलेलं आहे, हिला मला मारायचं होतं म्हणून हिने एकाच वाटीमध्ये खिरीच्या काहीतरी पावडर टाकली आणि आता इकडे सागर तू तरी बोल ना, अरे ही मला मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि तू काहीच बोलत नाहीयेस का? त्यामुळे आता इकडे सागर हात वरती करतो आणि सावनी,
तुझ्यासाठी ही शिक्षा योग्य आहे. आतापर्यंत जी काही कारस्थानं तू सगळी केलीस ना, ती कारस्थानं या सगळ्यामध्ये आता फळाला आलेली आहेत. मुक्ता म्हणते ठीक आहे, तुमचा आता जीव चाललाय, पण अजूनही तुम्हाला वाचण्यासाठी एक संधी आहे आणि ती संधी म्हणजे आता हे इंजेक्शन. हो, मी सगळ्यांच्या समोर कबूल करते की मी सावनीला विष दिलेलं आहे. मीच सावनीला विष दिलं आणि आता मीच सावनीला मारण्याचा प्रयत्न केलाय. कसं आहे, हिने आपल्या घरच्यांच्या सोबत आतापर्यंत जे काही केलंय ना, त्यानंतर सावनीच्या बद्दल माझ्याकडे कोणताही आता काही पुरावा नाहीये आणि सावनीला मी शिक्षा द्यायची ठरवले म्हणजे ठरवले. काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये सावनीला मी शिक्षा देणार आहे आणि म्हणून मी सावनीच्या सोबत हे सगळं केलेलं आहे. पण घाबरू नकोस सावनी, तू काही काळजी सुद्धा करू नकोस, कारण या सगळ्यामध्ये त्याचा अँटीडोट माझ्याकडे आहे. ही जोपर्यंत विष तुझ्या अंगामध्ये भिनायच्या आधी जर मी हा अँटीडोट तुला दिला तर तू या सगळ्यामध्ये नक्की वाचशील. कसं आहे, नाहीतर काय होईल माहितीये का, तुझा एक एक अवयव निकामी होत जाईल. जसा जसा अवयव निकामी होत जाईल ना, तसं तुला काही सुचणारच नाही. म्हणजे आता हात पाय सुन्न पडायला लागतील बघ. एखादा अवयव सुद्धा सुन्न पडला असेल, तुला त्या अवयवाची हालचाल वगैरे काही जाणवत नसेल. बघ वाटतंय ना, अगं डॉक्टर आहे मी, मला सगळ्या विषांचे प्रकार सुद्धा माहिती आहेत आणि सगळ्या विषांना उतारा कसा काढायचा हे सुद्धा माहिती आहे. त्यामुळे जे विष तुला दिलेलं आहे ना, त्या विषाचा अँटीडोट हा सुद्धा माझ्याकडे आहे. तुझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. या 5 मिनिटामध्ये हा जर का अँटीडोट आपण घेतला तर या सगळ्यामध्ये तू पटकन बरी होशील आणि या सगळ्यामधून तू वाचशील. सावनी म्हणते बरं झालं मुक्ता, अँटीडोट आहे, दे, मला मरायचं नाहीये, मला तो अँटीडोट दे. असं म्हणत सावनी या सगळ्यामध्ये तो अँटीडोट मागायला लागते आणि आता तो अँटीडोट मागत असताना ती या सगळ्यामध्ये दे लवकर दे असं म्हणायला लागते. तोपर्यंत मुक्ता म्हणते मला काय वेळ लागले, तुला जर का अँटीडोट द्यायचाच होता तर मी तुला विषच का दिलं असतं. ते काही नाही, तडफडून मरणं हीच तुझे प्रारब्ध आहे आणि हीच तुझी शिक्षा आहे. काहीही झालं तरी सुद्धा मी तुला तडफडून मरताना बघण्यासाठी उत्सुक आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी गडबडते. सागर तू तरी बोल. मुक्ता वेड्यासारखं काहीही बळबळत आहे आणि मुक्ता वेड्यासारखं काहीही करत आहे, पण तू तरी मला बोल ना. यावरती मुक्ता म्हणते कुणीही तुमची मदत करू शकणार नाही. जोपर्यंत मी तुम्हाला हा अँटीडोट देत नाही तोपर्यंत कुणीही तुमची मदत करू शकणार नाहीये. त्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते बोल, तुझा सगळा गुन्हा कबूल कर, मी इकडेच बसलेली आहे. त्यावरती आता इकडे इंद्रा म्हणते सावने बोल, आता तरी खरं बोल. यावरती आता इकडे सावनीची अवस्था बिघडत चाललेली असते. सावनी अजून बिथरते आणि त्यावेळेला सावनी सागरकडे बघायला लागते आणि ती म्हणते मुक्ता, अगं तू तर डॉक्टर आहेस ना, तू डॉक्टर असून मला मारण्याचं काम कसं करू शकतेस. यावरती सागर म्हणतो मुक्ताने हे काम केलेलंच नाहीये, मीच तुझ्या खिरीच्या वाटेत विष टाकले. यावरती सावनी म्हणते सागर तू या सगळ्यामध्ये हे सगळं केलंस, तू का केलंस हे सगळं. सागर तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मुक्ता म्हणते हे बघा, या सगळ्यामध्ये तुम्ही आता बोलण्याच्या ऐवजी तुम्ही लवकरात लवकर तुमचा आता जर का गुन्हा कबूल केलात, तुम्ही जे काही केलं ते जर का मला आता कबूल केलं सगळ्यांच्या समोर, तर मात्र मी या सगळ्यामध्ये तुम्हाला हा अँटीडोट असा ताबडतोब देऊन टाकेन, पटकन बोला. असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी म्हणते मुक्ता तू मला मारू शकत नाहीस, लवकरात लवकर तू मला तो अँटीडोट दे, लवकरात लवकर दे, असं कर तसं कर. असं म्हणत सावनी चिडलेली असते, सगळा राग मुक्तावरती काढत असते आणि मुक्ताला ओरडत असते. त्यावरती इंद्रा चिडते आणि काय ग सावने, अगं या सगळ्यामध्ये तू आता हातपाय धरायला पाहिजेस, तू सगळ्यांची माफी मागायला पाहिजेस, तर तू काय करतेस, तू या सगळ्यामध्ये अरेरावी करण्याचा प्रयत्न करती आहेस. अरेरावी करून या सगळ्यामध्ये तू आता सगळ्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतेस. हे बघ, लवकरात लवकर जर का तुला आता या सगळ्यातून सुटका हवी असेल तर तुला माफी मागावी लागेल आणि आता माफी मागून गुन्हा कबूल कर. असं म्हटल्यावर ती मुक्ता सांगते मी म्हटलं होतं सागर, ही काही तिचा गुन्हा वगैरे कबूल करणार नाही. हिने जर का गुन्हा कबूल केला असता तर कदाचित आपण या सगळ्यामध्ये हिला वाचवलं असतं. यावरती सावनी म्हणते तू माझ्याकडून गुन्हा कबूल करण्यासाठी असं इतकी घाणेरड्या पातळीला उतरलीस. मुक्ता सांगायला लागते तुम्ही घाणेरडी पातळी मला तुम्ही सांगू नका, तुमची घाणेरडी पातळी मला चांगलीच माहिती आहे. यावरती सावनी म्हणते मुकाट्याने
मुकाट्याने तो अँटीडोट मला दे. म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा गिरे तो भी टांग ऊपर, आणि आता ती या सगळ्यामध्ये अँटीडोटसाठी आता जबरदस्ती करत असते. मुक्ता म्हणते अजिबात नाही, तुमच्याकडे वेळ कमी आहे, पटकन तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करा, मी दुसऱ्या क्षणाला तुम्हाला अँटीडोट देऊन टाकते. त्यानंतर सागर म्हणतो बघ सावनी, तुझ्याकडे अजूनही वेळ आहे, काहीही झालं तरी तुला या सगळ्यामध्ये अँटीडोट मिळेल, लवकरात लवकर गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला आता इकडून डायरेक्ट वरती जायला लागेल. ही गोष्ट म्हटल्यावरती सावनी आता गडबडते. सावनी आता इकडे बोलायला विचार करायला लागते की नाही, काहीही झालं तरी सुद्धा मला आता गुन्हा कबूल करण्यावाचून कोणताही पर्याय नाहीये, नाहीतर ही मुक्ता मला काही हे देणार नाहीये. त्यावरती मग आता सावनी सांगायला लागते हो 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 मीच केलं हे सगळं असं म्हटल्यावरती आता मात्र सावनीच्या तोंडून सगळं सत्य निघत असतं. तोपर्यंत सावनी घरच्या सगळ्यांकडे जाते. मी गुन्हा कबूल करते, पण मला द्या, तुम्ही अँटीडोट द्या. यावरती घरातलं कुणी सावनीला या सगळ्यामध्ये सपोर्ट करायला तयार नसतं. कुणीही सावनीचं काहीही म्हणणं ऐकायला सुद्धा तयार नसतं. मग आता सावनीकडे पर्यायच नसतो. सावनीला सगळं सत्य बोलण्या वाचून आता काही राहत नाही. मुक्ता म्हणते हा बघा अँटीडोट, अजूनही विचार करा, जर का तुम्ही मेलात तर कसल्याही गोष्टीचा काहीही उपयोग होणार नाहीये, आणि मग कुणाला गुन्हा कबूल करून काहीही त्याचा अर्थ नाहीये. त्यासाठी काही झालं तरी सुद्धा आत्ता तुम्हाला गुन्हा कबूल करायला पाहिजे, लवकरात लवकर गुन्हा कबूल करा. फायनली आता मात्र सांगायला लागते सावनी हो मी केलं हे सगळं. म्हणजे हे माझा आणि अभिषेकचा प्लॅन होता. मुक्ताला या सगळ्यामध्ये धडा शिकवण्यासाठी हा सगळा मी प्लॅन केला होता. मी सगळा गुन्हा कबूल करते. अभिषेकला मी ओळखत होते. अभिषेकला मी मुद्दाम इकडे कोमलच्या सोबत लग्नासाठी सांगितलं, आणि आता कोमल आणि अभिषेकचं लग्न घडवून आणणं हा सुद्धा माझाच घाट होता. हे सगळं ऐकल्यावरती घरच्यांच्या पायाखालची जमीन हादरते. कारण ज्या वेळेला मुक्ताने घरच्यांना विश्वासात घेत हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो, तेव्हा कुणालाही सावनी असं काही घाणेरडं कृत्य करू शकते याच्यावरती विश्वासच बसलेला नसतो. इतकं घाणेरडं प्लॅनिंग प्लॉटिंग सावनीचं, या सगळ्यावरती विश्वास नसतो. पण सावनीच्या तोंडून, स्वतःच्या तोंडून ऐकल्यावरती सगळ्यांचा विश्वास बसतो. सावनी सांगते हो, अभिषेक मला भेटला होता, त्याला मुक्ताचा बदला घ्यायचा होता, आणि मला सुद्धा बदला घ्यायचा होता मुक्ताचा आणि कोळी कुटुंबाचा. माझी अवस्था जी काही झालेली आहे त्या अवस्थेला सगळं कोळी कुटुंब जबाबदार आहे, आणि त्यामुळे आता मात्र मी हा बदला घेण्याचा निर्णय घेतला होता, आणि त्यासाठी मी त्याची साथ घेतली. मी त्याला सांगितलेलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा तू कोमलशी लग्न करायचं, आणि त्यानंतर मग कोमलला त्रास द्यायचा. माझं लग्न मोडलं, ऐन लग्नातून मला तुम्ही बाहेर काढलं, माझं लग्न मोडलं, आणि या सगळ्यामध्ये आता मला कोमलचं सुद्धा सुख हिरावून घ्यायचं होतं. लग्न करून सुद्धा तिला एका अविवाहित मुलीसारखं वागवायचं होतं, आणि त्याच कारणासाठी मी हे सगळं केलं. आणि आता माझा बदला पूर्ण करण्यासाठी, कोळी कुटुंबाला त्रास देण्यासाठी हा सगळा घाट मी घातलेला आहे. असं म्हटल्यावरती ती आतापर्यंत केलेलं प्लॅनिंग प्लॉटिंग आणि हे सगळं सांगायला लागते. आणि ती सांगायला लागते अशाच पद्धतीने मी या सगळ्यामध्ये आता मुक्ताला सुद्धा मारण्याचं प्लॅनिंग केलं. म्हणजे ज्या वेळेला मुक्ताने या सगळ्यामध्ये इकडे अनुजाला गाठल्यावरती मला कळलं होतं की ती अनुजाला घेऊन इकडे यायला निघालेली आहे. ज्या वेळेला मला कळलं की ती अनुजाला घेऊन इकडे येत आहे त्यावेळेला मी अनुजाचं लोकेशन ट्रेस केलं आणि आता त्या ठिकाणी अनुजा आणि आता मुक्ता या दोघींनाही मारण्यासाठी गुंड पाठवले होते. सागर म्हणतो आज जे काही या घटका तू मोजत आहेस ना त्या घटका त्यावेळेला सायलीच्या जीवावरती बेतल्या होत्या. सायलीला आता मुक्ताला या सगळ्यामध्ये आता जीवावरती बेतलं होतं. मुक्ताला पाण्याच्या टँक मध्ये हिने टाकलं. यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते हो मी तिला आता पाण्याच्या टँक मध्ये टाकलं होतं. इतकंच नाही तर तिला मारण्यासाठी माणसं पण पाठवली होती. माझा प्लॅन यशस्वी झाला असता जर ती मेली असती तर. असं म्हटल्यावरती आता मात्र सगळा गुन्हा सगळ्यांच्या समोर आता कबूल झालेला असतो. आणि काहीही झालं
तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे कोमलला पण धक्का बसतो. कोमलला धक्का बसतो की ज्या अभिषेकवरती मनापासून प्रेम केलं होतं आणि आत्तापर्यंत तिला वाटत होतं की अभिषेक आपल्यासाठी या सगळ्यामध्ये खूप आता इम्पॉर्टंट आहे आणि तरी सुद्धा आज अभिषेकने आपल्याला फसवलेलं आहे आणि त्याच अभिषेकने आणि सावनीने हा सगळा प्लॅन केलेला आहे. यावरती ओरडून सावनी सांगायला लागते हे सगळं मी बदला घेण्यासाठी केलेलं होतं. आणि आता हे सगळं ऐकल्यावरती सगळा गुन्हा कबूल झाल्यावरती मग आता सावनी सांगते दे मला अँटीडोट दे, लवकरात लवकर अँटीडोट दे. आणि असं म्हणत सावनीने मुक्ताला मारण्यापासून ते कोमलचं आयुष्य बर्बाद करण्यापर्यंतचा आणि आता सगळा गुन्हा कबूल केलेला आहे. हे सगळं घडल्यावरती आता मुक्ताचं प्लॅनिंग झालेलं आहे. कशा पद्धतीने सगळा गुन्हा केलाय हे स्वतःच्या तोंडून ऐकल्यावरती सगळेच जण आता तिकडे सावनीवरती चिडतात. आणि सावनी आता ह्या घरात तुला थारा नाही आणि मुळातच तुला विष वगैरे काही देण्यातच आलं नव्हतं. कोणत्याही प्रकारचं विष तुझ्यापर्यंत पोहोचलेलंच नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा आम्ही फक्त नाटक केलं होतं. आणि आता या सगळ्यामध्ये आता मात्र तुला मरण आता हे सगळं घराच्या बाहेर काढण्यासाठीच केलंय. यावरती इंद्रा चिडते आणि आत्ताच्या आत्ता इथून चालती हो आणि आता इथे पुन्हा तोंड दाखवू नकस. माझ्या कोमलचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी हे सगळं केलंस का असं म्हणत इंद्राने तिला घराबाहेर काढलं असतं. पण गिरे तो भी टांग ऊपर याप्रमाणे सावनी आता सांगायला लागते तुम्ही काय मला घराबाहेर काढणार, मीच तुम्हाला सांगते तुमचं आयुष्य असं नरक करून टाकेन ना. असं म्हटल्यावरती आता सागर चिडतो आणि तू इतकं घडून सुद्धा आता मला धमकी देणार का असं म्हणत सागर आता या सगळ्यामध्ये लगेचच तिच्यावरती चिडून आता तिला या सगळ्यामध्ये सांगायला लागतो आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर निघ, चल चालती हो. त्यावरती इकडे आता चिडलेली इंद्रा सुद्धा सांगते पुन्हा तोंड दाखवू नकोस मला. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच आता सावनीला घराबाहेर हाकलून दिलेलं असतं. सावनीची हकलपट्टी तर झालेली असते पण तरी सुद्धा निघता सावनी आता सांगते काही हरकत नाहीये, मी तर या घराच्या बाहेर जाईन पण कोमलचं आयुष्यात कधी लग्न आता होणार नाही याची काळजी घ्या. कधीही कोमलला कोणताही मुलगा मिळणार नाही हे सुद्धा लक्षात घ्या. काहीही झालं तरी सुद्धा कोमल या सगळ्यामध्ये एकटीच राहणार. यावरती मग आता चिडलेला असतो तो म्हणजे अर्जुन. इकडे आता सागर चिडतो आणि सागर सांगायला लागतो एक गोष्ट लक्षात ठेव, उद्याच्या उद्या मी कोमलचं लग्न करणार. आता अर्जुन इकडे आता सागरने हे चॅलेंज एक्सेप्ट केलेलं असतं. सागरने चॅलेंज तर एक्सेप्ट केलंय पण या सगळ्यामध्ये चॅलेंज एक्सेप्ट केल्यावरती सागर ते चॅलेंज कसं पूर्ण करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.